आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। मोटरसायकलवरून आलेल्या एका टोळीनं मार्केट यार्डातील कंपनीतून घरी जाणाऱ्या एकास मारहाण करून रोख 25 लाख रुपये लुटले। हा प्रकार दिनांक 6 जानेवारी रोजी घडला। याबाबत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला। लूट करणाऱ्या 8 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत माहिती अशी की गजेंद्रसिंह बनुजी चावडा, वय वर्ष 48, राहणार गुजरात, सध्या राहणार श्रीराम अपार्टमेंट, जुना पुणा नाका, सोलापूर, हे गुजरात येथील वीर एंटरप्राइजेस या कंपनीत काम करतात। सोलापुरातील मार्केट यार्डात या कंपनीचे कामकाज चालते। चावडा हे 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता कंपनीच्या कामासाठी आणलेले 25 लाखांची रोकड घेऊन मार्केट यार्डातून आपल्या घरी जात होते। कारंबा नाका इथं आल्यानंतर त्यांना 3 मोटरसायकलवरून आलेल्या इस्मांनी अडवलं आणि त्यांना मारहाण करत गाडीवरून खाली पाडलं। त्यातील एकानं चावडा यांच्या हाताला चावा घेतला। या गोंधळात गाडीच्या डिक्कीत ठेवलेली 25 लाखाची रक्कम तसेच कागदपत्र असलेली बॅग मारहाण करणाऱ्यांना पळवून नेली। याबाबत चावडा यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली। 8 जानेवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। फौजदार चावडी पोलिसांनी यातील 8 संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे। त्यांना न्यायालयानं 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर करत आहेत। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।